ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच वाटतं की मोठं संकट आलं तरी आपण शांत राहावं, पण खरं तर ऑफिसमधल्या छोट्या छोट्या गोष्टींनी किंवा ट्रॅफिक जॅमनी सुद्धा आपलं डोकं फिरतं. हो, अगदी. मग श्री अरविंदांच्या लेखनातून आलेली ही दैवी समत्वाची कल्पना ही प्रत्यक्षात शक्य आहे का, की ही फक्त एक सुंदर पण अशक्य वाटणारी गोष्ट आहे? कारण सुख दुःख, मान अपमान या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मनाचा तोल सांभाळणं हे खूप मोठं आव्हान आहे. चला तर मग थेट मूळ मुद्द्यापासून सुरुवात करूया. श्री अरविंद म्हणतात की प्रत्येक घटनेमागे, म्हणजे मग ती चांगली असो वा वाईट, ईश्वराची इच्छा असते. हे ऐकायला खूप मोठं वाटतं. अगदी बरोबर. आणि याचा अर्थ असा की प्रत्येक घटना, अगदी आपल्याला न आवडणारी सुद्धा, त्या मोठ्या दैवी योजनेचा एक भाग आहे. एका मोठ्या चित्राचा तो एक छोटा पण आवश्यक तुकडा आहे. तर प्रमोशन मिळालं नाही तर त्याकडे माझ्यासोबत वाईट झालं असं न बघता हे त्या मोठ्या योजनेचा भाग आहे असं बघायचं. हे स्वीकारायला खूप कठीण आहे. इथेच तर खरी गंमत आहे. ही केवळ सहनशक्तीची गोष्ट नाहीये, म्हणजे दातोट खाऊन दुःख सहन करायचं नाही. अच्छा. तर ज्यांच्याकडे ती दृष्टी आहे त्यांना प्रत्येक गोष्टीत, अगदी त्या प्रमोशन न मिळण्यात सुद्धा ईश्वराचं दर्शन घडतं. प्रत्येक अनुभव, अगदी त्रासदायक सुद्धा, त्या मोठ्या ध्येयाकडे नेणारा एक आवश्यक टप्पा वाटतो. अच्छा. सुरुवातीला ते अशक्य वाटतं, पण हीच ती समत्वाची अवस्था आहे ज्याबद्दल इथे बोललं जात आहे. पण मग दुःख झाल्यावर तक्रार करणं, चिडचिड करणं हे तर अगदी स्वाभाविक आहे. याबद्दल या लेखनात काय म्हटलंय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आत्म्याच्या बाल्यावस्थेचं लक्षण मानलं जातं. आत्म्याची बाल्यावस्था म्हणजे नेमकं काय? लहान मुलासारखं वागणं? अगदी तसंच. जसं एखाद्या मुलाला खेळणं मिळालं नाही की ते रडतं, आरडाओरडा करतं. हां. कारण त्याला त्यामागचं मोठं चित्र दिसत नाही. त्याला फक्त मला हवं ते मिळालं नाही एवढंच कळतं. तसंच आपल्या प्रौढ वयातल्या तक्रारी म्हणजे एक प्रकारचा त्रागा आहे, असे हे तत्वज्ञान सांगतं. ठीक आहे. मग प्रौढ आत्मा यापेक्षा वेगळं काय करतो? तो फक्त सगळं शांतपणे सहन करतो का? असं असेल तर माणसामध्ये परिस्थिती सुधारायची इच्छाच राहणार नाही. नाही. हे तर निष्क्रियतेकडे घेऊन जाईल, नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि नाही, तो फक्त सहन करत नाही. प्रौढ आत्मा गोष्टी नाकारत नाही, तर त्या जाणून घेऊन त्यांच्यावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. तो आरडाओरडा करण्याऐवजी परिस्थिती स्वीकारतो किंवा त्यात सुधारणा घडवण्यासाठी शांतपणे प्रयत्न करतो. थोडक्यात, आलेली प्रत्येक गोष्ट स्वामीकडून आली आहे हे समजून कृती करायची, पण भावनिक गोंधळात न अडकता. म्हणजे कृती करायची आहे, पण प्रतिक्रियेविना, तक्रार न करता फक्त जे आवश्यक आहे ते करायचं. अगदी आदेशाचे पालन करून त्यात रूपांतरण घडवण्याचा प्रयत्न करायचा. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा? जोपर्यंत अंतिम ध्येय गाठलं जात नाही तोपर्यंत यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींना प्रवासातले टप्पे म्हणून शांतपणे स्वीकारायचं. हो, तीव्र दुःख असो वा अत्यानंद, मन आणि शरीर अविचल ठेवून, म्हणजे कोणतीही खळबळ न होऊ देता आपला मार्ग चालायचा आहे. कारण या समत्व बुद्धीचं अंतिम ध्येय आहे एका परमोच्च आणि वैश्विक आनंदात प्रवेश करण्याची पात्रता मिळवणं. आणि जोपर्यंत ती उन्नत अवस्था येत नाही तोपर्यंत मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला स्थिरपणे सामोरं जाण्याची ही एक प्रकारची तयारी आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.